लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे का, असा आता प्रश्न उपस्थित होतोय। कसुरीसह रावळकोटचे आणखी 2 कमांडर हल्ल्याचे मास्टरमाइंड्स असल्याचं कळतंय। स्थानिक स्लीपर सेलचे 6 ते 8 दहशतवादीही या हल्ल्याच्या कटात होते, असं सूत्रांकरवी सांगण्यात येतंय। हल्ल्याआधी स्थानिक स्लीपर सेलकडनं रेकी झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचीही माहिती आहे। गुप्तचर खात्याला हल्ल्याच्या कटाबद्दल मोठी माहिती हाती लागली होती, असंही सूत्रांकडनं म्हणलं जातंय। स्थानिक स्लीपर सेल म्हणजे सर्वसामान्य काम करणारे दिवसाच्या काळामध्ये असे काही लोक असतात जे एरवी दहशतवादी कार्यामध्ये सुद्धा सहभागी होतात। ते त्या व्यतिरिक्त सर्वसामान्य कामं करत असतात, म्हणजे भाजी विक्रेते किंवा फळं विक्रेते अशा पद्धतीचे व्यवसाय करत असतात। परंतु जेव्हा गरज असते तेव्हा अशा पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्यांसाठी माहिती पुरवणं इंशाअल्लाह हम इन सब बुतों को तोड़कर जिहाद पर इंशाअल्लाह मुत्तहिद होना होंगे। इंशाअल्लाह जिहाद के जरिए आज अल्लाह ताला बड़ी खुशखबरियां दे रहा है। बांग्लादेश के अंदर हिंदू बनिए के मफादात दफन हो गए। शाम के पर आज मुजाहिदीन की हुकूमत है और मकबूजा कश्मीर की आखिरी बात बताकर क्या दिया जिहाद ने, क्या दिया मुजाहिदीन ने। अल्लाह की कसम, जब हिंदुस्तान ने गाय के पुजारी ने मकबूजा कश्मीर के अंदर 35 से 370 को खत्म किया, आप मुझे बताइए क्यों खत्म किया था, किस लिए खत्म किया था? डेमोग्राफिक चेंज के लिए, मुस्लिम शनाख्त को मिटाने के लिए, मुस्लिम अक्सरियत को अकलियत के अंदर बदलने के लिए एड़ी चोटी का जोर लगाया। आपने टंकों के जरिए, तोपों के जरिए, मिसाइलों के जरिए, हेलीकॉप्टरों के जरिए, ड्रोन के जरिए, अल्लाह की कसम 10 लाख फौज के जरिए बहुत जोर लगाया कि श्रीनगर में जो गाजी और शहीदों का इलाका है, पुलवामा, पुंछ राजौरी के अंदर राम राम कहने वालों को बात करूंगा, डेमोग्राफिक चेंज लाऊंगा। जरा इस बात पर गौर करें, उसने किया इसलिए था। और 52 लाख दो मिसाइल जारी किए, 52 लाख दो मिसाइल किनको जारी किए, ये बातें हमारे इल्म में नहीं है, इन पर हम गौर नहीं। तर सैफुल्ला कसुरी हा मास्टरमाइंड आहे का, आणि हे भडकावणारं भाषण आपण त्याचा व्हिडिओ बघतोय। आपण या संदर्भामध्ये थेट विचारूया। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सैफुल्ला कसुरी चिथावणी देत आहेत आणि त्याचबरोबर 370 कलमाच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी आव्हान दिलं जात आहे। गणेश, काय सांगता येईल याबद्दल? पूर्वी जे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा जे या हल्ल्यात बचावले त्यांच्याशी जर आपण संवाद साधला किंवा त्यांची जी इनपुट आहेत त्यानुसार मारणारे अतिरेकी नाव विचारून आणि हे सांगून की जाऊन मोदींना सांगा। काही जणांना त्यांनी असंही सांगितलं होतं की तुम्ही मोदींना मतदान केलं आणि यामुळं आमच्यावरती धोका निर्माण झालाय, आता जाऊन तुम्ही मोदींना सांगा। तर हे कोरिलेट केलं जात आहे। सैफुल्ला कसुरी जालिद हा लष्करचा कमांडर आहे। हा मोठ्या प्रमाणात काश्मीरच्या पहलगाव आणि ह्या अनंतनाग परिसरामध्ये ऍक्टिव्ह आहे। ह्याचे तिथे रॅलीज होतात। हा रॅलीचा व्हिडिओ आपण दाखवला आणि यामध्ये जिहाद करणं, मारणं याबद्दल तो बोलतोय। कशासाठी? तर ज्या प्रकारे भारत सरकार काश्मीरमध्ये बदल आणतंय, ज्या प्रकारे भारत सरकारनं 370 कलम काढलं, तर त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे, असं हा या इथल्या रॅलीमध्ये काश्मीरच्या युवकांना, लोकांना भडकवण्याचा, चेतवण्याचा आपण प्रयत्न करताना पाहू शकतो। आता इनपुट्स असे आहेत की सैफुल्ला हा अनेक दिवसांपासून तिथं एक स्लीपर सेल ऍक्टिव्ह करत होता। याच स्लीपर सेलच्या मदतीनं 6 ते 8 अतिरेकी पहलगाममध्ये दाखल होऊन त्यांनी हा अतिरेकी हल्ला केला। कसं आहे, अतिरेकी पाकिस्तानमधनं जरी आले तरी त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट लागतो। तो लॉजिस्टिक सपोर्ट स्लीपर सेल देतात, स्थानिक लोक देतात, जे अशा सैफुल्ला सारख्या कमांडरच्या कंट्रोलमध्ये असतात, त्यांच्या भीतीमुळे सपोर्ट करतात। तर लॉजिस्टिक आणि ग्राउंड सपोर्ट ह्या अतिरेकींना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा सैफुल्ला यांच्याकडनं गेला। पाकिस्तानच्या रावलकोटमध्ये या हल्ल्याचा पूर्ण कट रचला गेला अशी माहिती आहे आणि इथं सैफुल्लाही गेला होता अशा प्रकारची माहिती एजन्सीजकडनं मिळते आणि रेकी केली गेली होती। रेकी करण्यामध्ये सैफुल्ला सारखे कमांडर्स, त्यांचा सेल हे पूर्णतः काम करत होतं आणि या रेकी किंवा माहितीच्या आधारेच हे अतिरेकी तिथे पोहोचू शकले। एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक तिथे पोहोचतायत हे यांना कळलं। ते इन्फॉर्मेशन देण्याचं काम ह्या स्लीपर सेलने केलं होतं, जे सैफुल्लानी उभं केल्याची माहिती आहे। नक्कीच, म्हणजे थोडक्यात आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की पाकिस्तानातली दहशतवादी यंत्रणा कुठेतरी अजूनही पाकव्याप्त काश्मीरमध्ये अजूनही काम करतीये। ती योग्य पद्धतीने तिची संपूर्ण यंत्रणा
चालू आहे आणि अर्थातच ती एक अत्यंत भीतीदायक अशी बाब आहे, अत्यंत काळजी वाटण्यासारखी बाब आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.